मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात बोलक्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या, थोडक्यात राजकीय स्टंटबाजी करणाऱ्या अनेक नेते आहेत। प्रसिद्धी झोतात राहायचं यासाठी कायम स्टंटबाजी करणारे हे नेते सर्वच पक्षात आहेत। अशाच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं कायम चर्चेत राहणारे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, बांगर हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत। शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेस लगेच बांगर हे शिंदेच्या आमदारामध्ये सहभागी झाले नव्हते। नंतर विधानसभेतल्या बहुमतावेळी अचानक त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्या गटात गेले, हे आपण पाहिलं। त्या काळात बांगर यांनी ज्या पद्धतीनं आपलं भाषण केलं होतं आणि पक्ष फोडणाऱ्यांना परत येण्याचं आवाहन केलं होतं, तेव्हापासून बांगर हे प्रचंड प्रसिद्धीस होतात आले होते। नंतर लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारावेळी देखील बांगर प्रसिद्धीस होतात आले होते। एरवी बांगर हे मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना झापणं, त्या संदर्भातली ऑडिओ क्लिप व्हायरल करणं यासाठी देखील प्रसिद्ध होतात असतात, चर्चेत असतात। 2019 साली ठाकरेंच्या सेनेकडून ते कळमनुरीतून जिंकून आले होते। त्यावेळेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला होता। बांगर सध्या एकनाथ शिंदे यांच्या समवेत असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यशस्वी झाले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंना देखील त्यांनी अनेकदा कळमनुरी इथं आणलं आहे। असं असलं तरी बांगर यांना यंदाची विधानसभा निवडणूक काहीशी जड जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे। दुसरीकडे ठाकरे आपल्याला सोडून जाणाऱ्या आमदारांचा करेक्ट बंदोबस्त करणार असल्याचं बोललं जातं आहे। त्यासाठी त्यांनी अनेक नेते प्रत्येक मतदारसंघात उभे करण्याचं नियोजन देखील केलं आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेनं नागेश आष्टेकर यांना उमेदवारी देत ही जागा जिंकून आणली। तसं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये महायुतीत लोकसभेला भुईसपाट झाल्याचं आपण पाहिलं। यंदाच्या विधानसभेला देखील महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष मैदानात असणार आहेत आणि हिंगोलीची लोकसभेची ठाकरेंच्या पक्षानं जागा जिंकल्यामुळे विधानसभेवर देखील ठाकरेंचं फोकस राहणार आहे। संतोष बांगर यांचा मतदारसंघ असणाऱ्या कळमनुरी या मतदारसंघातून यंदाच्या लोकसभेला आष्टीकर यांना मोठं लीड मिळाल्याचं आपण पाहिलं। तेव्हाच संतोष बांगर यांची आमदारकी यंदाच्या विधानसभेला काहीशी धोक्यात आल्याचे संकेत मतदारांनी दिले। ठाकरे आता या मतदारसंघात प्रबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। शिवाय बंडखोरी करणाऱ्या बांगरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठाकरे देखील महाविकास आघाडीची ठाकरेंना साथ मिळणार आहे। आणि कळमनुरी या मतदारसंघातल्या जातीय समीकरणाचा विचार केल्यास या मतदारसंघात मराठा, मुस्लिम, बंजारा, ओबीसी आदी समाजाचं चांगलं वर्चस्व आहे। त्यामुळेच या मतदारसंघातून आजवर काँग्रेस पक्ष विजयी होत आला होता। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाची या मतदारसंघात चांगली ताकद आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत बांगर यांच्या पाठोपाठ वंचितच्या अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार संतोष तारफे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। सध्या अजित मगर आणि संतोष तारफे हे दोन्ही नेते ठाकरेंच्या सेनेमध्ये असून हे दोन्ही नेते बांगरांच्या विरोधात लढण्याची इच्छा व्यक्त करतायत। या दोन्ही नेत्यांपैकी ठाकरे आता कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र उमेदवार कोणी असला तरी बांगर यांच्या पराभवासाठी ठाकरे कोणतीही तडजोड करण्याची शक्यता व्यक्त होते आहे। तसंच काँग्रेस यंदा या मतदारसंघातला आपला दावा मागे घेण्याची शक्यता आहे आणि याचा फायदा हा ठाकरेंच्या उमेदवाराला इथं होऊ शकतो। त्यातच आता अजित मगर यांच्या बाबतीत ठाकरे काहीसे सकारात्मक असल्याचं बोललं जात असून मगर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत। ते मराठा समाजातून येतात। त्यामुळे जरांगे फॅक्टरचा विचार केल्यास कळमनुरीमध्ये मराठा उमेदवार तसंच महाविकास आघाडीचा उमेदवार विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातो आहे। असं असलं तरी संतोष बांगर यांचा पराभव करणं हे एवढं सोपंही नाही। या मतदारसंघात सर्व समाजाचे मतदार आहेत। त्यामुळे तसंच बांगर यांनी गेली 2 वर्षात केलेल्या विविध विकास कामांमुळे आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे बांगर सध्या मजबूत स्थितीमध्ये आहेत आणि विद्यमान आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे ताकद सध्या बांगर यांच्या पाठीमागं सत्ताधारी पक्षाची आहे। मंडळी, यंदाच्या विधानसभेला काँग्रेस पक्षाचे आणि सातव घराण्याचे समर्थक असणारे कार्यकर्ते देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे। त्यातच अजित मगर हे सातवांचे समर्थक मानले जातात। मधल्या काळात वंचित बहुजन आघाडीकडून लढले असले तरी यंदा काँग्रेसचे मतदार हे अजित मगर यांच्या मागे उभं राहतील असं बोललं जात आहे। ठाकरे यांनी मगर यांच्या रूपाने मराठा उमेदवार निवडल्यामुळे त्याचा फायदा हा मगर यांना निश्चितच होणार असून मगर हे बांगर यांना जड जाण्याची शक्यता आहे। मंडळी, मात्र संतोष तारफे यांचा विधानसभेला काय स्टँड राहतो हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे। सद्यस्थितीला तारफे हे ठाकरेंच्या सेनेत आहेत, मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ठाकरेंच्या सेनेसोबत तारफे हे बंडखोरी करणार नसल्याचं आता बोललं जात आहे। मात्र एकूणच बांगर यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविकास आघाडीने आणि ठाकरेंच्या सेनेनं इथं मोठी तयारी केल्याचं म्हटलं जात आहे।
त्यातच मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यातच विद्यमान आमदार संतोष बांगर हे ओबीसी समाजातून येतात, त्याचा फटका बांगर यांना बसण्याची शक्यता आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं राजकारण यंदाच्या विधानसभेलाही राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यातच जरांगे यांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्याची घोषणा केली असून त्याचा फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो, असं राजकीय विश्लेषक आता विश्लेषण करतायत. कळमनुरी मतदारसंघात लोकसभेसारखी पुनरावृत्ती झाल्यास बांगर यांचा पराभव निश्चित होईल. त्यासाठी विद्यमान खासदार नागेश आष्टीकर हे देखील बांगर यांचा पराभव होण्यासाठी प्रयत्न करतील, आपली ताकद लावतील, असंही बोललं जातंय. मित्र, तुम्हाला काय वाटतं? संतोष बांगर यांना यंदाची विधानसभा जड जाईल का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.